नमस्कार. लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज एक प्रामुख्यानं एक मोठा प्रश्न निर्माण झाला जीवबानामध्ये उपनगरामध्ये. तिथे एका व्यक्तीचा 24 वर्षीय युवकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झालेला आहे आणि यामुळे महानगरपालिकेची जी कमतरता आहे ती प्रामुख्यानं समोर येत आहे. आणि ही कमतरता समोर येत असताना या प्रभागामध्ये एक संस्था अशी आहे की ती महानगरपालिकेच्या सेवेला सुद्धा भारी पडत आहे. प्रेरणा कुठून आणि कशी आली हे प्रत्यक्षात आपण त्या संस्थेचे संस्थापक आहेत विजयकुमार कांबळे यांच्याकडून जाणून घेत आहोत. ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि हे काम तुम्ही स्वकष्टातून एवढं स्वतःचं सगळे फंडिंग करून हे काम करण्याची प्रेरणा एवढी ही महानगरपालिकाची संस्था उदासीनता असताना सुद्धा तुम्ही वैयक्तिक लेवलला हे काम करण्याची स्फूर्ती कशी प्राप्त झाली तुम्हाला? नमस्कार, मी श्री विजयकुमार धनाजी कांबळे, श्री शिवराय पाटील दादा सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. तर प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्ष तुम्ही बघत असाल की आम्ही सामाजिक कार्य चालू केलेलं आहे. त्या आपल्या फाउंडेशनच्या मार्फत आपण जे भागात जे महानगरपालिकेने जे काम होत नाही ते आपण आपल्या शिवराय पाटील दादा सोशल फाउंडेशनकडून आपण ते काम केले जाते. मग ते स्वच्छतेचं असू दे, आरोग्याचं असू दे किंवा कोणते प्रश्न मूलभूत असू देत की त्याचा अभाव आहे, तर अशा प्रश्नांच्यावरती आपण सतत काम करत आलेलो आहे. ही प्रेरणा मला गेली 15 ते 20 वर्ष झाली मी या प्रभागामध्ये राहतोय. ज्यावेळी मी राहायला आलो होतो, ज्यावेळी आम्ही जी स्वतः आमचं घर बांधलं होतं, त्यावेळी जर का हा परिसर बघितला असता तर हा पूर्ण समस्याने असा ग्रासलेला होता. पूर्ण जंगलासारखं होतं. इथं या ठिकाणी पूर्ण झाडं झुडपं वाढलेली होती. इथं येण्यासाठी रस्ते नव्हते, गटरी नव्हत्या किंवा लाईट नव्हत्या. ह्याच्यातून मी गेल्यामुळं मला ह्या प्रभागाची जाणीव आहे की बाबा इथं काय समस्या आहेत आणि काय नाही. या भावनेतून मी हे काम करत आलेलो आहे आणि याचं मला वेळोवेळी लोकांच्याकडून पण त्याचा मला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्याची पोचपावती मिळत आहे. याच भावनेतून आम्ही हे सामाजिक कार्य म्हणून आम्ही असंच पुढे चालू ठेवलेलं आहे.